वर्धा जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात आष्टी शहीद तालुक्यात असलेले बोरखेडी हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी आजही पायपीट करते आहे. वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या या गावातील जाम नदीवर गेल्या 64 वर्षापासून तलाव बांधण्याची मागणी करण्यात आली. पण सतत ही मागणी नाकारण्यात आली. पावसाळ्यात परिसरातील 10 गावातील पाणी डोंगरावरून खाली उतरत वर्धा धरणात जाते. धरणातून ते विविध नदी आणि नळ योजनेतून यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला देखील मिळते. पण आमचेच पाणी आम्हाला मिळत नाही. आम्ही पाणी साऱ्या गावांना देतोय, पण तेच पाणी उन्हाळ्यात आम्हाला मिळत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय, म्हणत बोरखेडीवासियांनी संताप व्यक्त केलाय. पिढ्यानपिढ्या विहिरीतील पाणी ओढून हाताच्या रेषा मिटल्या तरीही घशाची कोरड मात्र संपली नाही. आष्टी शहीद तालुक्यात बांबर्डा या ग्रामपंचायतमध्ये बोरखेडी हे 474 लोकसंख्येचे गाव येते. या गावात 1970 पासून महादेव तायवाडे हे 80 वर्षीय गृहस्थ तलाव निर्माण व्हावा म्हणून सतत पत्रव्यवहार करीत आले. गावाच्या वेशीपासून जाम ही छोटी नदी वाहते. या नदीवर तलाव तयार होणे सहज शक्य आहे. पण हे गाव वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते. वर्धा धरणात पावसाळ्यात जे पाणी गोळा होते, ते पाणी याच परिसरातील विविध गावातील डोंगराळ भागातून धरणात जमा होते. त्यामुळे आजही या गावात तलावाची निर्मिती करणे शक्य झाले नाही. 1970च्या काळापासून येथील महादेव तायवाडे यांनी तलावासाठी पाठपुरावा केला, पण फायदा झाला नाही. बांबर्डा या ग्रामपंचायत असलेल्या बोरखेडी गावासाठी जल जीवन मिशन ही योजना आली. हर घर नल हे ब्रीद असलेल्या या योजनेतून बोरखेडी या गावात पाण्याची टाकी आणि विहीर होणे अपेक्षित होते. येथे विहीर आणि पाण्याच्या आधीच्याच 2 टाक्या आहे. पाणी पुरवठ्याच्या विहिरीमधून यातील एका टाकीत पाणी सोडले जाते, पण आता विहीरच आटली. त्यामुळे चढातच नाही तर पोहऱ्यात कसे येणार, असा प्रश्न आहे. दुसऱ्या टाकीत माळेगाव काळी या 18 किलोमीटर लांब असलेल्या तलावातून पाईपलाईनने पाणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, पण तो तोकडा पडला. आता 8 दिवसातून एखाद्या वेळी नळाला पाणी येत आहे. सुमारे 60% घरात नळ पोहोचला आहे, पण पाणी मात्र पोहोचले नाही. पहाटे 5 वाजतापासून गावालगतच्या शेतात असलेल्या विहिरीमधून पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची स्पर्धा सुरू होते. यावर्षी या भागात अवकाळी पाऊस झाल्याने विहिरीला पाणी आहे, नाहीतर येथे विहिरीत उतरून डब्याने पाणी काढण्याची वेळ मागील वर्षी आली होती. चिमुकल्यासह महिला आणि पुरुष देखील 1 किलोमीटर अंतरावरून सकाळ, संध्याकाळ पाणी आणण्याची कसरत करतात. महादेव तायवाडे यांनी येथे नदीवर तलाव बांधण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. 1970 पासूनच्या या पाठपुराव्याच्या कागदाचा ढीग फाईलबंद महादेव तायवाडे यांनी जपून ठेवलाय. त्यांनी अजूनही तलावाची आशा सोडली नाही. तलाव अद्याप का झाला नाही, हे विचारले असता तायवाडे यांनी सांगितले की बोरखेडी, बांबर्डा, बोटोना, चामला, थार या गावाच्या मध्यभागी हा जाम तलाव उभारणे शक्य आहे. येथील नदीला नेहमी पूर येतो आणि पिके वाहून जातात. तलाव जर झाला तर पुराचे संकट देखील कमी होईल. आदिवासी भाग आहे आणि गुरांची संख्या देखील जास्त आहे, त्यामुळे येथे पाण्याची गरज जास्त आहे. सतत पाठपुरावा केला. अधीक्षक अभियंता अन्वेषण विभाग नागपूर यांनी मध्यम तलाव शक्य असल्याचा अभिप्राय देखील नोंदवला. पण हा भाग वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याने 80च्या दशकात पुढे याला स्थगित करण्यात आले. आम्ही पाणलोट क्षेत्रात येतो, हा आमचा दोष आहे का, असा संतप्त सवाल महादेव तायवाडे यांनी मांडलाय. गावात पाणी नाही. सतत जानेवारी पासून तर जुलै महिन्यांपर्यंत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे गावात मुलांना मुलगी देण्यास मुलीचा बापही धजावत नाही. गावात सुमारे 35 मुलांचे विवाह अजून झाले नाही. गेल्या 2 वर्षात केवळ 1 विवाह गावात झाल्याचे गावकरी सांगतात. चंद्रशेखर तायवाडे, गणेश लोमटे, दिवाकर वाढवे, प्रफुल्ल ठाकरे, संदीप घाटी, पंकज मरापे, चित्रा तायवाडे, सुलोचना चेले या विहिरीवर पाणी भरणाऱ्या नागरिकांनी तर शासन आणि प्रशासन सतत गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. पाणी हा गावाचा हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. तलावाची निर्मिती व्हावी. पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या या गावाला तलाव मिळेल काय? तलावाची मागणी योग्य आहे काय? तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.